हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात पण लाईक शेअर नाही करत आहे, कमेंटसुद्धा नाही करत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात नाही आवडतात. बरोबर आहे, तुम्ही मला सध्या ओळखत नाही आहे, मी सध्या नवीन आहे. तर याच्यासाठी मी तुमच्यासोबत लाँग व्हिडिओ शेअर करते. मी कोण आहे, काय आहे. तर म्हटलं चला आज तुम्हाला सांगते. तर आज आहे संडे आणि संडे असल्यावर तर तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना सुट्टी असते. ड्युटीवाल्यांना, शाळेला, सगळ्यांना जे शाळेत जातात वगैरे सगळ्यांना सुट्टी. फक्त सुट्टी नसते ती फक्त घरच्या गृहिणीला, बाईला, एका आईला. तिला कधी सुट्टी नसते. संडे म्हटलं की तिच्या मागे एक्स्ट्राची कामे असतात. सगळेजण त्या दिवशी आराम वगैरे करतात पण बाईला सुट्टी नसते. तर तसंच माझा पण संडे असतो. सारखा तुमचा पण असेलच. तर मी आज ना सगळे कपडे धुवायला काढले होते. काही कपडे मशीनमध्ये टाकले होते आणि जे पांढरे कपडे होते ना ते हाताने धुत होते. कारण की म्हणजे मुलगा आहे, ईशान आहे, त्याला कॉलेजला वगैरे जायचं असते. त्याचे काही वाईट्स कपडे असते. आणि एक गोष्ट सांगू का, जसे जसे मुलं मोठे होतात, कॉलेजला जातात, जवान होतात, तर त्यांना पांढरे कपडे जास्त आवडतात. मला असं वाटते, मी आता ऑब्झर्व करत आहे म्हणून. तर नाही का, त्याला पांढरे कपडे आवडतात. तो घालतो कधी कधी पांढरे शर्ट आणि एकच दिवस घालतो बरं. आणि थोडंसं पण मला ना लगेच हातांमध्ये धुवायला टाकते. तर मी सगळे कपडे वेगवेगळे करून धुवायला टाकलेले होते आज. आणि सगळे कपडे धुवून घातले. आणि आज संडे म्हटलं की एक्स्ट्रा काम अजून एक असते, ते म्हणजे इडली. आणि जर त्या दिवशी इडली नसली तर त्या दिवशी आमच्या घरी असतं नॉनव्हेज. तर आज नॉनव्हेज नव्हताच. तर आज मी करायला घेतली होती इडली. काल दुकानात जायच्या अगोदर मी डाळ तांदूळ भिजू घातले होते आणि रात्री 11ला आल्यावर मग मी वाटण वगैरे काढून मस्त छान फर्मेंटेशन करायला ठेवलेलं होतं. छान फर्मेंट झाले होते. इडल्या पण खूप छान मऊ वगैरे झालेल्या होत्या. मस्त सगळ्यांसाठी इडली वगैरे केली. कारण की म्हणजे ते आपल्याला म्हणत नाही का इडली कर, काही कर, जे दिलं ते खाऊन घेतात. पण आपल्यालाच असं वाटते की आठवडाभर नाही का बाकी पोळी भाजी वगैरेच खातात. तर मग म्हणूनच आपल्याला असं वाटते काहीतरी नवीन म्हणून. तर म्हणून इडली मला पौष्टिक वाटते, छान वाटते आणि सोपी पण वाटते. आणि त्या दिवशी बरं दिवसभर इडली असते, मी बाकी काही करत नाही. पण खातात माझ्या घरी सगळे, दिवसभर इडली खातात. आणि सोबतच नाही, आज मी डोसे वगैरे काही नव्हते केले होते, आलू पण नव्हते चटणी करायला. तर मी फक्त इडली म्हणजे खोबऱ्याची चटणी आणि सांबारच बनवला होता. आणि सोबतच एका बाजूने म्हटलं जर कोणाला पाहिजे असेल तर भात पण लावून दिला होता. म्हटलं असो, त्याच्यासोबतच जर जास्ती भूक लागली तर म्हणजे भात वगैरे वरण काही खाऊन घेईन, नाही तर भातासोबत फोडणी वगैरे देऊन देईन. तर सगळे नाश्ता वगैरे झाला. इकडे भांडे वगैरे पडलेले होते ते पडू दिले तसेच. आणि इकडे नाही का म्हणजे माडीवर वगैरे कपडे वाळू घालायचे होते जे माझे धुतलेले होते ना. कारण की आज खूप दिवसानंतर पावसानंतर थोडी उघाड दिलेली होती. आज पाऊस नव्हता आणि कपडे पण वाळले गेले पाहिजे म्हणून मी आज गच्चीवर आली होती. तर सगळे कपडे मला व्यवस्थित वाळू घालायचे होते. ते का वाळू म्हणजे घालून दिले. कारण की कसं आहे ना की म्हणजे लवकर कपडे वाळले गेले पाहिजे. आज संडे असतो आणि उद्या मंडे आहे. तर त्यांना दुसऱ्या दिवशी ते कपडे लागतात शाळेचे वगैरे. म्हणून वरती आली. खाली एवढी जागा नाही आहे आमच्या घरी आहे, पण तिथं सावलीचाने व्यवस्थित कपडे वाळत नाही. मग रात्रीचे घरात वगैरे वाळू घालावं लागते ह्या पावसाच्या दिवसातच. नाही तर मग खाली पण वाळून जातात. पण आता सध्या आभाळ वगैरे असते, पाऊस कधी पण येते, वातावरण जरासं बद्दल असते. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य आपले कमीच निघतात. तर मी सगळे कपडे वगैरे वाळू घातले आहे. छान गच्च्यावर आली होती तर छान खूप सुंदर सुंदर फुलं वगैरे लावलेले होते. तर हे फूल कशाचं आहे मला माहिती नाही, याचं नाव वगैरे काय आहे, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा जर कोणाला माहिती असेल तर. त्याच्यासोबत ना अजून दुसरे पण फुलं होते, गुलाबी, पिवळे, असे खूप छान असे फुलं लागलेले होते. ते काय दसबजे किंवा काय मला माहिती नाही ह्या फुलांचं नाव काय आहे. तसे गुलाबी, पांढरे खूप कलरफुल माझ्या घरी कपडे म्हणजे फुलं वगैरे लागले होते. आणि पांढरे कपडे नाही का मी खालीच पोर्चमध्ये वाळू घातले होते. तर कारण की ते उन्हात नाही घालत ना मी, असे म्हणजे खाली व्यवस्थित राहते. चला तर आजच्यासाठी